नमस्कार, माझं नाव सिद्धी आणि कुक विथ सिद्धीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीत गाजराचा हलवा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो गाजर घेतले आहेत. तर त्याचा आता मागचा आणि पुढचा भाग कापून त्यांना आपण आता सोलून घेऊया. आता थंडीचा सीझन चालू आहे आणि बाजारात मोठ्या प्रमाणात स्वस्त आणि मस्त गाजर यायला सुरुवात झालेली आहे. गाजराचा हलवा खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो. पण शेवटी आपली पारंपरिक पद्धत ती पारंपरिक. चला तर आता हे सर्व गाजर आपण किसून घेऊया. इथे आपले सर्व गाजर किसून झालेले आहेत. तर त्यातलं थोडंसं पाणी मी आता पिळून घेते. ॲक्चुअली पाणी नाही पिळलं तरी चालतं, पण हलवा शिजताना खूप वेळ लागतो. म्हणून थोडंसं पाणी त्यातलं पिळून काढलं, की हलवा आपला पटकन शिजतो. आता एका कढईत 2 मोठे चमचे तूप टाकूया. मग यात हे थोडेसे बारीक केलेले बदामाचे काप, काजू, पिस्ता आणि बेदाणे टाकून मस्तपैकी तुपावर परतून घेऊया. त्यानंतर यावर किसलेलं गाजर टाकून त्याचा थोडासा कलर बदलेपर्यंत हे परतून घेऊया. तुम्ही इथे पाहू शकता गाजराचा हलकासा रंग बदललेला आहे. तर त्यात आता आपण दूध टाकून घेऊया. दूध आपल्याला गाजराचा किस जेमतेम बुडेल इतकंच टाकायचं आहे. आता हे परतून घेऊया आणि मग त्यात ही अर्धी वाटी साखर, पाव वाटी दूध पावडर, 1 चमचा वेलची पूड आणि 1 चमचा खसखस टाकून 7 ते 8 मिनिटांसाठी हे शिजवून घेऊया. खसखस ऑप्शनल आहे, असेल तर जरूर टाका. हलवा खाताना जेव्हा खसखस दाताखाली येतो ना, तेव्हा खूप छान लागतो. तुम्ही पाहू शकता दूध आटलेलं आहे आणि आपल्या कडासुद्धा सुटलेल्या आहेत. म्हणजेच हलवा आपला आता रेडी झालेला आहे. तर यावर परत तुपावर परतून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकून गार्निश करूया. अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा रेडी झालेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.